सर्वांना नमस्कार। आज मी चरित्र वाचन करणार आहे श्री रामानुजाचार्य यांचं। याचे लेखक आहेत रघुसूत आणि याचे अनुवादक आहेत प्रभाकर चाफेकर। श्री रामानुजाचार्य यांची उद्या जयंती आहे। हे कर्नाटकामधील एक महान संत होऊन गेले, त्यांच्याविषयी आज मी वाचन करणार आहे। श्री रामानुजाचार्य हे वेदांतातील विशिष्टाद्वैत संप्रदायाचे प्रवर्तक आणि महान समाजसुधारक होत। बहुसंख्य जनांना मुक्ती मिळवून देण्यासाठी मी नरकवाससुद्धा आनंदाने पत्करीन असे ते म्हणत। त्यांनी आपला आध्यात्मिक संदेश समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविला। कर्नाटकातील मेळकोटे येथे चलुवन नारायण स्वामी मंदिर व यतिराज मठ यांची स्थापना श्री रामानुजांनी केली। त्याचप्रमाणे त्यांनी अनेक प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला। त्यांनी अनेक दार्शनिक ग्रंथांची निर्मिती केली आणि मानवातील एकात्मतेची जगाला शिकवण दिली। श्री रामानुजाचार्य भगवान श्री विष्णूच्या उपासकांना वैष्णव म्हणतात। विष्णूचे अवतार श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण वैष्णव मनोभावाने त्यांची भक्ती करीत असतात। श्री म्हणजे लक्ष्मी, या जगन्माता लक्ष्मीची आराधना करून तिच्या कृपेने भगवान विष्णूला प्रसन्न करणे हा ज्या वैष्णवांचा हेतू असतो, त्या भक्तांना श्री वैष्णव ही संज्ञा आहे आणि ते विशिष्टाद्वैताची तत्त्वे पाळीत असतात। तामिळनाडूतले वैष्णव उपासक आल्वार यांनीच श्री वैष्णव भक्तिमार्गाला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली। ख्रिस्तोत्तर काळाच्या 6व्या आणि 9व्या शतकात झालेले हे आल्वार 12 होते। त्यांना जातीजातीतला अमंगळ भेदभाव माहीतच नव्हता। सर्व जातीतली माणसे आल्वार झाली होती। आज या 12ही आल्वारांची श्री वैष्णव पंथीय लोक पूजा करतात। आल्वारानंतर आचार्यांची परंपरा सुरू झाली। आचार्य म्हणजे गुरु, अध्यापक। यातले पहिले व मोठे आचार्य म्हणजे यमुनाचार्य। त्याच्यानंतरचे होते रामानुजाचार्य। भक्ती संप्रदायाला उत्तम वैचारिक चौकट त्यांनी घातली। विशिष्टाद्वैत पंथाच्या सिद्धांतांना त्यांनी व्यापक स्वरूप दिले। साऱ्या जगाला आकर्षून घेणारे आणि सर्व लोकांनी मानावे असे विशिष्टाद्वैताचे तत्त्वज्ञान प्रथम रामानुजाचार्यांनीच प्रतिपादन केले। बालपण विवाह यमुनाचार्यांना अलबंदर देखील म्हणत। त्यांचे शिष्य होते श्री शैलपूर्ण। त्यांना 2 बहिणी होत्या। मोठीचं नाव होतं भूदेवी। आसुरी केशवाचार्य किंवा केशव पेरुमाळ म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या व्यक्तीची भूदेवी ही पत्नी होती। मद्रासपासून 20 मैलांवर असलेल्या श्री पेरंबुदूर या गावी असलेल्या मंदिरात ते उभयता राहत। त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा जन्म इसवी सन 1017 मध्ये झाला। त्याचेच नाव रामानुज। श्री शैलपूर्णांच्या धाकट्या भगिनींचं नाव होतं श्रीदेवी। कुसुमनयन भट्ट यांची ती पत्नी। रामानुजांच्या जन्मकाळातच या जोडप्यालाही मुलगा झाला। त्याचे नाव ठेवले गेले गोविंद। शेवटपर्यंत ही दोघेही फार आनंदाने एकमेकांशी ममत्व ठेवून वागली। या दोघात अतूट आत्मीयता होती। रामानुज फार तल्लख बुद्धीचा मुलगा होता। श्रीरामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण याच्याशी त्यांचे विलक्षण साम्य होतं। म्हणूनच रामाचा अनुज लहान भाऊ म्हणून त्याचे नाव पडले रामानुज। हा मुलगा फार हुशार होता। एकदा जरी त्याने एखादा पाठ वाचला किंवा ऐकला की तो त्याच्या कायमचा स्मरणात राही। त्यामुळे त्याच्या शिक्षकांना तो आवडू लागला। त्याचा तो लाडकाच बनला। लहानपणीच रामानुजांचे वेदांचे आणि वेदांगांचे अध्ययन झाले होते। योग्य काळी रामानुजाची मुंज झाली। तंजम्मा म्हणूनही परिचित असलेल्या रक्षांबाळ या मुलीशी त्याचा 16व्या वर्षी विवाह झाला। काही दिवसांनी त्यांच्या वडिलांना केशवाचार्यांना देवाज्ञा झाली। याचे त्यांना फार दुःख झाले। आपल्या आईला आणि पत्नीला घेऊन ते कांचीपुरमला आले आणि तिथे स्थायिक झाले। मागून तिथे त्यांचा भाऊ गोविंदही आला। आगळा शिष्य वेदांताचे सर्व पाठ अजून रामानुज शिकले नव्हते। योग्य अशा गुरूच्या शोधात होते।
त्या काळातले यादव प्रकाश नावाचे एक पंडित होते. रामानुज त्यांचे शिष्य बनले, त्यांचे शिष्यत्व पत्करले. तरी ज्या पद्धतीने गुरुजी त्यांना शिकवत असत ती पद्धत रामानुजांना रुचत नसे. अर्थात स्वतःच्या गुरूंच्या शिकवण्यातल्या चुका दोष कसे बरे दाखवणार. पण गुरुजीकडून वारंवार होत असलेल्या चुकांना दोषांना ते कंटाळले. ते मोठ्या अडचणीत सापडले. छांदोग्य उपनिषदातले एक सूक्ष्म विचाराचे वाक्य एके दिवशी गुरुजी शिकवत होते. त्या उतार्याचा गुरुजींनी लावलेला अर्थ फारच ढोबळ स्वरूपाचा होता. त्या वाक्यात रामानुजांना आढळलेलं मर्म त्यांनी स्वतःच उकलून दाखवले. शिष्याने भिन्न अर्थ लावून आपल्या गुरुशी वाद घालावा याचा गुरुजींना राग आला. एखाद्या दिवशी नक्कीच हा शिष्य आपल्यावर कुरघोडी करणार या विचाराने ते अस्वस्थ झाले. तैत्तिरीय उपनिषदेतल्या एका ओळीचा असाच एकदा गुरुजींनी चूक अर्थ सांगितला. स्वतःला सुचलेला योग्य अर्थ एवढ्याशा शिष्याने सांगितल्याबद्दल गुरुजींना खरे तर आनंद व्हायला हवा होता, परंतु उलट ते शिष्यावर जाम संतापले. ते म्हणाले, हे बघ, माझे शिकविणे जर तुला पसंत नसेल तर आता आणखी पाठ घेण्याची काही गरज नाही. अर्थात उघडपणे गुरुजींच्या बोलण्यात राग होता, खेदही होता. गुरूंविषयी विलक्षण आदर असलेले रामानुज एक शब्द न बोलता नम्रपणे बाहेर पडले. कुणी वाचवले. रामानुजांचे सहाध्यायी त्यांचा द्वेष करीत असत. ही पीडा कशी टाळता येईल याचा ते विचार करीत. एकदा गुरुजी आपल्या शिष्यांना घेऊन वाराणसीच्या यात्रेला चालले होते. त्यातच विंध्य पर्वताशी ते येऊन पोहोचले. ज्या निबिड अरण्यात पुढे जाता येणार नाही अशा घनदाट अरण्यातून ते मार्ग आक्रमित होते. या संधीचा फायदा घेऊन रामानुजांचा खून करण्याचा बेत शिष्यांनी आखला. गोविंदाला त्या सहाध्यायांच्या वागण्यात काळेबेरे दिसताक्षणीच त्याने भावाला सावध केले. ते ऐकून रामानुज दुसऱ्या मार्गाने रात्रीच तेथून निघून गेले. गुरुजींनी आणि इतर शिष्यांनी खूप शोध केला आणि एखाद्या हिंस्र पशूने रामानुजांचा फडशा पाडला असावा अशी समजूत करून घेऊन ते पुढे वाराणसीला जायला निघाले. रामानुज त्या घनदाट अरण्यात बेभानपणे फिरत राहिले. भुकेने तहानेने ते व्याकुळ झाले. त्यांचे हाल होऊ लागले. शिवाय रानटी जनावरांची भीती होतीच. ईश्वराची प्रार्थना करून ते एका झाडाखाली निजले. त्यांना जाग आली तेव्हा रात्र फार झाली होती, पण त्यांची भूक तहान हरपली होती. तरीही या किर्र जंगलातून रस्ता काढणे दुष्कर होते. एवढ्यात एक शिकारी जोडपे तिथे आले. त्या मुलाची दुःखी कहाणी ऐकून ते दोघेही कळवळले. तेही दक्षिणेकडे चालले होते. रामानुज त्यांच्या मागोमाग निघाले. जंगलातून बाहेर मैदानावर ते आले तेव्हाही अंधारच होता, म्हणून ते रात्रभर मुक्कामाला एका ठिकाणी थांबले. मध्यरात्रीनंतर ती स्त्री म्हणाली, मला खूप तहान लागली आहे. रामानुज उठले. इकडे तिकडे फिरून त्यांनी एका जलाशयाचा शोध लावला. दूरवरच्या त्या जलाशयातलं पाणी घेऊन ते परतले. ते पाणी पिऊन त्या स्त्रीने आणखी पाणी मागितलं. परत रामानुज त्या जलाशयाशी गेले तेव्हा उजाडले होते आणि रामानुजांना आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. देवळाची गोपुरे, नारिकेल वृक्ष व अन्य झाडे हे परिचयाचे दृश्य त्यांनी पाहिले. कांचीपुरमलाच मुळी रामानुज येऊन पोहोचले होते. एका रात्रीत दक्षिणेकडे इथवर विंध्य पर्वतापासून आपण कसे येऊन पोहोचलो यांचे त्यांनी नवल करीत राहिले. हीच ईश्वराची इच्छा असली पाहिजे असे त्यांनी मानले आणि त्यांनी असाही अंदाज बांधला की आपल्याबरोबर आलेले ते किरात पतिपत्नी म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणच होते. जिथे ते जोडपे थांबले तिथे रामानुज धावतच गेले. अर्थात ते जोडपं तिथे आता नव्हतेच. विलक्षण कृतज्ञतेने रामानुजांचे मन भरून आले. त्यांनी आणलेल्या पाण्याने वरदराजास अभिषेक केला व त्यानंतर पुढेही प्रभू वरदराजाच्या पूजेकरिता त्याच जलाशयातून पाणी नेण्याचा त्यांनी प्रघात पाडला आणि ते पवित्र जल रोज आणण्याची जबाबदारी रामानुजांनी स्वतःच्या शिरावर आनंदाने उचलली. परत जुन्या गुरुकडे. वाराणसीहून यादव प्रकाशजी आणि इतर शिष्य कांचीला परतले. आपले पापी विचार उघडकीला आले असतील अशी त्यांना भीती वाटत होती. सुरक्षितपणे परत आलेल्या रामानुजांना पाहून ते आश्चर्यचकित झाले. अविचल मनाने एका रात्रीत आपण ईश्वराच्या कृपेमुळेच कसे परतलो हा सारा प्रकार रामानुजांनी सांगितला. परत अध्ययनाकरिता येण्याला
रामानुजांना गुरुजींनी सांगितले आणि परत गुरुच्या मार्गदर्शनाखाली रामानुजांचे अध्ययन सुरू झाले. भविष्याचा मंगलदीप. त्या काळात यमुनाचार्य विशिष्टाद्वैत संप्रदायाचे प्रमुख होते, परंतु तत्त्वाच्या प्रसाराकरिता आणखी समर्थ व्यक्तीची आवश्यकता होती. ही परंपरा पुढे कोण चालवेल ह्याविषयी यमुनाचार्य विचार करू लागले. ते स्वतः फार वृद्ध झाले होते. त्या काळात ते श्रीरंग येथे राहत होते आणि भगवान रंगनाथाच्या सेवेत त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले होते. रामानुजांबद्दल ते अनेकदा लोकांकडून ऐकत असत. एकदा ते कांचीला आले होते. गर्दीतच मिसळून चाललेल्या रामानुजांकडे बघून त्यांना हर्ष झाला. कणखर, उंच आणि देखण्या शरीर प्रकृतीच्या रामानुजांकडे त्यांचे लक्ष गेले. विशिष्टाद्वैत संप्रदायाचा प्रसार करायला रामानुजच योग्य असे त्यांच्या मनाने घेतले. स्वामी वरदराजांची त्यांनी करुणा भाकली आणि विनवले की आपली जागा प्रभुकृपेने रामानुजांनीच घ्यावी. तो दिवस फार दूर नव्हता. चालता हो. रामानुजांच्या जुन्या गुरुजींचा त्यांच्याबद्दलचा राग अजून गेला नव्हता. आपल्या या शिष्याबद्दलचा त्यांना क्रोधाग्नी अजून धुमसतच होता. सर्वं खल्विदं ब्रह्म, प्रत्येक स्थळी ईश्वर आहे, हे उपनिषदातले वचन गुरुजी एके दिवशी समजावून सांगत होते. तो अर्थ काही रामानुजांना पटला नाही. त्यांनी स्वतःला योग्य वाटणारे अर्थ सांगितला. झाले. गुरुजींचा पारा चढला आणि ते कडाडले. बस, यानंतर तुला शिकविणे बंद. रामानुजांना फार दुःख झाले. त्यानंतर भगवान वरदराजांच्या सेवेत त्यांनी आपला काळ घालवायला प्रारंभ केला. तुमच्या आकांक्षा पूर्ण करीन. यादव प्रकाश ह्या आपल्या गुरुपासून रामानुज आता दूर गेले आहेत हे यमुनाचार्यांच्या कानी आले. आपला शेवट दूर नाही हेही ते जाणून होते. त्यांनी महापूर्ण या आपल्या शिष्याला कांचीत जाऊन रामानुजांना आणण्याची आज्ञा केली. पण ते येण्याआधीच यमुनाचार्याचे निधन झाले होते. दिवस रात्र प्रवास करीत कांचीला महापूर्ण पोहोचले. रामानुजांचे भव्य दिव्य व्यक्तिमत्व बघून ते मोहित झाले. यमुनाचार्यांची इच्छा आणि त्यांच्या प्रकृतीची स्थिती त्यांनी रामानुजांना सांगितली. रामानुजांनाही या महान व्यक्तीची भेट घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ते श्रीरंगाला पोहोचले. पण अरे रे, त्यांना कावेरीच्या काठी महात्मा यमुनाचार्यांच्या अंत्यविधीकरिता उसळलेला जनसागर काय तो दिसला. निदान त्यांचे अंत्यदर्शन तरी घेता आले एवढ्यावरच रामानुजांनी मनाचे समाधान करून घेतले. एवढ्यात एक आश्चर्यकारक घटना घडली. रामानुज त्या शवापुढे उभे राहून त्या तेजस्वी कलेवराकडे बघत होते. त्यांना असे दिसले की यमुनाचार्यांच्या उजव्या हाताची 3 बोटे काय ती दुमडलेली आहेत. त्यांचे शिष्य म्हणाले, आपल्या आयुष्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या राहिल्या असे आमच्या गुरुजींना सतत वाटत असे. रामानुज धीरगंभीर आवाजात म्हणाले, शपथ घेतो की मी त्या पूर्ण करीन. त्यांनी प्रतिज्ञा घेतली, श्री वैष्णव तत्त्वज्ञानाचा मी प्रसार करीन. व्यास, पराशर आणि नम्मालवार यांच्याबाबतची श्रद्धा मी साकार करून दाखवीन आणि भगवान व्यासांच्या ब्रह्मसूत्रांवर टीकाग्रंथ लिहीन. रामानुजांनी असे म्हणताच यमुनाचार्यांच्या उजव्या हाताची दुमडलेली बोटे एकदम सरळ झाली. उघडच होते की या नवोदित शिष्याला गुरुच्या इच्छा लक्षात आल्या होत्या आणि त्या कामनापूर्तीकरिता यमुनाचार्यांना या शिष्याला आशीर्वाद होता. श्री वैष्णव संप्रदायाची मशाल पुढे नेण्याची कामगिरी रामानुजांवर आली हेही स्पष्ट होत होतं. ज्ञानीपती व अजानपत्नी. जातीव्यवस्थेवर रामानुजांचा विश्वासच नव्हता. भ्रामक समजुतीचा, शकुन, अपशकुन इत्यादीचा त्यांना तिटकारा होता. कांचीपूर्ण महाराज भगवान वरदराजाचे भक्त होते. ते महान पुरुष म्हणून विख्यात होते, पण ते ब्राह्मण नव्हते. तरीही रामानुजांनी गुरु म्हणून त्यांचा स्वीकार केला आणि त्यांच्यापुढे ते दंडवत घालीत असत. अशा तऱ्हेने वंदन करायला कांचीपूर्ण महाराजांनी रामानुजांना मज्जाव केला. पण स्वतःला रामानुज कांचीपूर्ण महाराजांचे शिष्य समजत. त्यामुळे त्यांनी साष्टांग प्रणिपात करणे चालू ठेवले. एकदा आपल्या या गुरुवर्यांना रामानुजांनी भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांना प्रेमाने भोजन देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायची रामानुजांना इच्छा होती. महाराजांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि भोजनाची तयारी झाली. रामानुजांची पत्नी जुनाट मताची आहे हे महाराजांना माहीत होतं. रामानुज गुरुजींना आणायला गेले असताना
ते इकडे रामानुजांच्या घरी आले, जेवले आणि निमूटपणे परतले. उरलेले अन्न रामानुजांच्या पत्नीने इतरांना देऊन टाकले. घर धुवून स्नान केले आणि घरातल्यांकरिता नवीन अन्न शिजविले. घरी परतल्यावर सारा प्रकार रामानुजांच्या लक्षात आला. आपल्या गुरुजींच्या कृपाप्रसादाला वंचित केल्याबद्दल पत्नीचा त्यांना राग आला. तिच्या संकुचित मनोवृत्तीचा त्यांना उबग आला. रामानुजांच्या उदार मनोभूमिकेला समजून घेण्याची त्या स्त्रीची पात्रताच नव्हती. मानवजातीच्या कल्याणाकरिता या महान माणसाने जन्म घेतला हे समजण्याची तिची लायकीच नव्हती. आणखी एका प्रसंगी भुकेल्या लोकांचा एक जमाव त्यांच्या दाराशी आला. रामानुजांनी पत्नीला म्हटले, घरात यांच्याकरता काही अन्न आहे का? त्यांना द्यायला काही नाही. पत्नीचे उत्तर. आपल्या पत्नीने आपल्याला खोटे सांगितले होते हे मागाहून लक्षात आल्यावर रामानुज संतापून गेले. यतिराजपदाची दीक्षा. कोणत्याही जटिल तात्विक प्रश्नांची उत्तरे जर हवी असली तर ते प्रश्न रामानुज कांचीपूर्ण यांच्यापुढे ठेवीत असत. रामानुज स्वतःच एक निष्णात पंडित, त्यामुळे आणलेल्या प्रश्नांची उत्तर देणे कांचीपूर्ण यांना जड जाई. मग कांचीपूर्ण आपल्या आराध्य दैवतापुढे हात जोडून उभे राहत आणि या समस्यांची उकल करा अशी विनवणी करीत. त्यांना सुचलेले उत्तर हे भगवंतानेच दिलेले आहे या भावनेने ते रामानुजांना सांगत. या उत्तरांना ऐकून रामानुजांना खूप आनंद होई. ही उत्तरे म्हणजेच विशिष्टाद्वैताची मूलतत्वे. यमुनाचार्यांचे निकटचे शिष्य महापूर्ण हेही रामानुजांच्या गुरुस्थानी होते. त्यांना भेटण्याकरिता श्रीरंगला जायला रामानुज निघाले. त्याचवेळी योगायोगाने यमुनाचार्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याची गळ घालायला महापूर्ण आणि पत्नी श्रीरंगहून रामानुजाचार्यांना भेटायला निघाली होती. मार्गात त्यांची एकमेकांशी भेट झाली. आपल्यावर गुरु म्हणून अनुग्रह करण्याची रामानुजांनी केलेली विनंती महापूर्ण यांनी मान्य केली. जवळच्याच एका बकुळवृक्षाजवळ महापूर्ण रामानुजांना घेऊन गेले. या विधीचे आवश्यक पूर्वसोपस्कार केल्यानंतर विशिष्टाद्वैताच्या तत्त्वज्ञानाच्या सूक्ष्म गोष्टी महापूर्ण यांनी रामानुजांना समजावून दिल्या. मग आपल्या गुरुजींना रामानुजांनी कांचीला नेले आणि आपल्याजवळ ठेवले. जवळजवळ 6 महिने गुरूंची सेवा करून आपल्या गुरुजींकडून नालईरा प्रबंधाचा 4000 स्तोत्रांचा गूढ अर्थ रामानुजांनी समजावून घेतला आणि तत्त्वज्ञानाचे या स्तोत्रात दडलेले मर्म सार ते शिकले. महापूर्ण देखील ब्राह्मण ज्ञातीतले नव्हते. एके दिवशी त्यांची पत्नी विहिरीतून पाणी शेंदत होती. अभावितपणे त्यातले काही शिंतोडे रामानुजांच्या पत्नीजवळच्या पाण्याच्या घड्यावर पडले. आपण विटाळलो असे रागावून म्हणत ओरडत रामानुजांच्या पत्नीने सारा गाव गोळा केला. तिच्या या चमत्कारिक वागण्याने महापूर्णांना धक्काच बसला. आता पुढे इथे आपण राहिलो तर नवरा बायकोत उगाच बेबनाव व्हायचा या विचाराने त्यांनी श्रीरंग नगरीकडे प्रस्थान केले. आपल्या गुरुजींनी गाव सोडले हे ऐकताच रामानुज रागाने बेभान झाले. अशा मूर्ख बायकोबरोबर आता किती काळ राहायचे? फार चतुराईने त्यांनी तिला माहेरी पाठविले आणि भगवान वरदराजाच्या साक्षीने चक्क संन्यासच घेतला. साऱ्या मोहपाशांना तोडून टाकून ते यतिराज झाले.